नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. भागातील अनेक रस्ते त्यांनी केले, म्हणजे त्यांचे काका दिलीप देसाई हे आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्यापासून अनेकांच्याकडून निधी आणून त्यांनी पहिला रस्ता बीडी कॉलनीतला त्यांनी केलेला आहे. भागातील सगळ्या उपक्रमात नेहमीच देसाई परिवाराचा सहभाग हा निश्चितपणे असतो. गोखले कॉलेजच्या माध्यमातून अनेकांना प्रवेश देणं असू दे किंवा फी कमी करणे, फी रद्द करणे, अशा प्रत्येक शैक्षणिक कामातही सुनील देसाई, विद्या देसाई यांचा पुढाकार निश्चितपणे आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आत्ते भाऊ पद नसतानाही अतिशय चांगलं काम त्यांनी केलं, कारण शिक्षण महर्षी एम.आर. देसाई यांचे ते पुतणे आमदार दिलीप देसाई यांचे चुलत भाऊ सुनील देसाई आहेत. त्यामुळे विविध माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. सर्वपक्षीय आंदोलनात सातत्यानं सक्रिय सहभाग त्यांचा निश्चितपणे असतो. महिलांच्या मध्ये सौ विद्या देसाई यांचाही नेहमीच सक्रिय सहभाग असतो. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. म्हाडाचं सदस्य असताना सुनील देसाईंजवळ 35 जणांना फ्लॅट मिळवून दिले. झोपडपट्टी विभागात अनेक मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. म्हणजे एकूण काम करणारा, 24 तास उपलब्ध असणारा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा आणि लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता म्हणून सुनील देसाई आणि विद्या देसाई यांचं नाव घ्यावं लागेल. सानेगुरुजी वसाहत असू दे, राजोपाध्यायनगर असू दे किंवा बीडी चाळ असू दे, या सगळ्या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करण्यात पुढाकार असणारं हे देसाई कुटुंब, आता हे देसाई कुटुंबाच्या वतीने विद्या देसाई या काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत. आमदार सतेज पाटील यांनी या भागात प्रचाराचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे एकूणच प्रचाराला आता रंगत आलेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं चौघे मैदानात उतरलेले आहेत. विद्या सुनील देसाई या काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेले आहेत. एक वारसा म्हणजे शिक्षण महर्षी एम.आर. देसाई, चुलत बंधू दिलीप देसाई यांच्याशिवाय एक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक वारसा सुनील देसाई, विद्या देसाई हे जपत आहेत. काम चांगलं केलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर ते आता पुन्हा महापालिकेच्या मैदानात उतर